मनसेकडून आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील। त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत दरवर्षी होणारा दीपोत्सव हा मनसेचा प्रमुख सांस्कृतिक उपक्रम मानला जातो। यंदा उद्धव ठाकरेंच्या सहभागामुळे मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील संभाव्य जवळीकतेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये युती होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर थेट जाऊयात शिवाजी पार्क परिसरात। या ठिकाणी मनसेच्या दीपोत्सवानिमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र पोस्टर्स लागले। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये मनसेचा दीपोत्सव दरवर्षी साजरा केला जातो। दरवर्षी या दीपोत्सवाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते केलं जातं। आपण बघतोय की या ठिकाणी जय्यत अशी तयारी सध्या जरी करण्यात आली असली तरी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण आज या ठिकाणी उद्घाटन हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। तत्पूर्वी आपण बघतोय की या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित असलेला बॅनर लावण्यात आलेला आहे। हा बॅनर मनसेचे नेते आणि उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी या ठिकाणी लावलेला आहे। हा फोटो जर आपण बघितला तर मराठीच्या मुद्द्यावर जेव्हा पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते त्यावेळेस हा फोटो काढण्यात आला होता आणि तो फोटो या ठिकाणी लावण्यात आला असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे निश्चितच आपण बघतोय की एकीकडे अधिकृतरित्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात जरी अधिकृतरित्या कुठलीही घोषणा झाली नसली तरी ही युती झाली आहे असं सध्या दोन्हीकडच्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याचं दृश्य या ठिकाणी या पोस्टरच्या मार्फत दिसून येत आहे। कॅमेरापर्सन सुशांत वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।